और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। सर्व माझे पत्रकार मित्र, मी मनापासून आपले स्वागत करतो। या ठिकाणी गेली अनेक वर्ष खरं तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण भेटत आहोत, त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या प्रथम आपल्याला शुभेच्छा देतो। तुमचं पुढील वर्ष सुख समृद्धीचं आणि अतिशय भरभराटीचं जावं। आम्ही निवडून आल्यानंतर ते सर्व होईलच सर्व। त्यामुळं या ठिकाणी निवडणुकीच्या अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर म्हणजे आपल्याला जवळजवळ 4-5 वर्ष वेगळे लागले, काहींना 10 वर्ष, काहींना 15 वर्ष, परंतु 2017 नंतर 2025 मध्ये 26 मध्ये निवडणूक होत आहे। त्यामुळं उत्सुकता 9 वर्षानंतर म्हणजे 9 वर्षाचा मुलगा आज 18 वर्षाचा झालेला आहे। त्यामुळं सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि परंतु लोकसंख्येतही वाढ झालेली आहे, विचारसरणीमध्ये वाढ झालेली आहे, विकासात्मक दृष्टिकोनातून जे आव्हान होतं ते पेलण्यात अपयशी ठरलेलं पूर्वी असलेले सर्व लोक ते सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं प्रत्येकाला नवीन नाविन्य करण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी लोक निकाल वेगळा देतात, परंतु त्याचं प्रायचित्त किती मोठं असतं हे आमच्या प्रभागात पाहायला मिळतंय। त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचं आम्ही भान ठेवून या ठिकाणी नियोजन केलं। माझे मित्र शेखर चिंचोडे हे पक्षात प्रवेश केल्यानं त्यांच्यावर ते सांगतील, त्यांची भूमिका विशद करतील ते पक्षात का आले म्हणून। परंतु अतिशय म्हणजे आम्हाला जे उणीव होती ती उणीव आमची दूर झालेली आहे आणि आमच्या एक सुदैवानं जे ही बेट असल्यागत आहे, म्हणजे सगळे भाग विभिन्न आहे। प्रेमलोक पार्क हा वेगळा, बिजलीनगर शिवनगरी भाग वेगळा, चिंचोडे नगर वेगळं, वाल्हेकरवाडी आणखी तिसरा मधला भाग खूप व्यापक झालेला आहे आणि आम्हाला 4ही कोपऱ्यातले उमेदवार मिळाले। म्हणजे आमचं एकाच ठिकाणचे सर्व उमेदवार नसल्या कारणानं प्रत्येक जण कस त्या ठिकाणी लावणार आहे। या निवडणुकीच्या मध्ये एक फार मी वेगळा प्रकार पाहायला मिळतोय या ठिकाणी। आजपर्यंत मी 35 वर्ष माझं वय नाही तेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत, पण या निवडणुकीमध्ये राजकारण हे खूप खालच्या स्तरावर गेलेलं आहे। पिंपरी चिंचवड हे भारत, आपण सर्वांना, तुम्ही पण म्हणता मी पण म्हणत असतो, ते आहे, पण भारत हे मिनी इंडिया आहे। इथं कधीच कुणी कुणाला विचारत नाही तो कुठून आलाय, तो कुठला आहे। इथं त्याचा सातबारा आहे, जो इथला टॅक्स भरतो, तो इथला मूळ किंवा तो इथला रहिवासी। आता राजकारणासाठी काहींनी असं काही विभाग वाईज, तू ह्या गावचा, मग आपण ह्या गावचे सगळे एकत्र होऊ, मग तू त्या गावचा, मग हे मूळ गाववाले, अशी वरवारी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि तो अतिशय भविष्यामध्ये घातक आहे। कारण आम्ही जी मंडळी आहोत, आता मी स्वतः चिंचोड गावातून बोईरनगरला राहिलो, दळवीनगरला राहिलो आलेलो। इथं आम्ही एक कुटुंब सोडलं तर संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून ह्या शहरात आल्यानंतर आम्ही इथलं आपलं गाव स्वतःचं तयार केलं। म्हणजे इथं सर्व पार केरळापासून तर बंगालपासून तर पार इथपर्यंत पार सर्व ठिकाणची लोक या ठिकाणी, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापलं कोल्हापूर मित्रमंडळ, सातारा मित्रमंडळ, अकलूज मित्रमंडळ, सोलापूर मित्रमंडळ, प्रत्येक जण आपापल्या विदर्भ मित्रमंडळ, हे आपापल्या पद्धतीने आपापलं ते चालू असतात, परंतु ते त्यांच्या नातीगोती सांभाळण्यामध्ये, पण त्याचा राजकारणासाठी कधी कोणी उपयोग केलेला नाही। आता एक मोठंच प्रथा पडलेली आहे, त्यामुळं या राजकारणाला एक वेगळं वळण मिळेल आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला लाभ होईल, कारण का आम्ही संपूर्ण परिसराचे आहोत, कोणत्या गावचे म्हणण्यापेक्षा कोणत्या परिसराचे आहोत। आणि मला आनंद वाटतो की जो प्रभागामध्ये आता आम्ही शेखरांना चिंचवडे, शोभाताई वाल्हेकर आणि मनीषा आडसूळ हे जे आम्ही जमलेलो म्हणजे उमेदवार म्हणून या निश्चित झालेली आहे, तर राष्ट्रवादी म्हणून सुद्धा पाहताना दादा अजितदादांचा चेहरा तो असा आहे की संपूर्ण शहर पातळीवर सर्व लोकांना माहिती, गेल्या 8 वर्षात दादांचं वर्चस्व नव्हतं तर काय परिणाम झालेले। महानगरपालिका कर्जबाजाराच्या उलक्यात अडकलेली, कुणाचा कुणावर अंकुश नाही, कुणाचा कुणावर मेळ नाही, तुम्हाला सर्व ज्ञात आहे, मी जे बोलतोय हे सगळं तुम्ही त्याचे साक्षीदार आहात। त्यामुळे इतकं हाहाकार झालेला आहे, कोणाचा कुणावर कोणता नेता
माझा टोळ्या तयार झालेल्या आहेत आणि या टोळ्याचा एवढा दणका बसला या शहराला की शहर पहिल्यांदा आयुष्यामध्ये कर्जबाजारी झालेलं आहे. त्यामुळे त्याचा एक शहर पातळीवर आम्हाला राष्ट्रवादी म्हणून त्याचा उपयोग होणार की अजितदादाचा चेहरा. अजितदादाने हे शहर गेल्या म्हणजे योगेश बहल महापौर असताना भारतामधलं 5 नंबरचं शहर म्हणून त्याची शहरात नव्हे तर दिल्लीत त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. पर्यावरणाचा बोजा म्हणजे आता पर्यावरण समतोलचं पर्यावरण दूषित एकदम शहर होऊ लागलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही मोठे मोठे ब्रिज करणार परंतु ह्या ज्या अंतर्गत पोखरलेल्या गोष्टी आहेत त्या अत्यंत हानिकारक आहे शहराच्या दृष्टिकोनातून. आणि माझा प्राधिकरण सदस्य म्हणून 2001 साली मी ज्यावेळेस झालो, 2002 साली ह्याच प्रभागातून निवडून आलो, त्यावेळेस प्राधिकरण बाधित जो भाग होता तोच आता वाढलेला आहे. पण 2007 पर्यंत मला जे काय कमाल करून दाखवायची संधी मिळाली काम करण्याची ती काम करत असल्या कारणानं 2007 पर्यंत आलेल्या लोकांचं म्हणजे साधारणतः 35-40% लोक वाढलेत. पण 30-35-40% जी लोक होती त्यांना मी कल्पना आहे तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नव्हतं. महिला शुद्धीकरणची फिल्ट्रेशन प्लांट त्या ठिकाणी मी पहिला निर्माण कारण प्राधिकरणाची एनओसी महत्वाची होती कारण का मी तिथं प्राधिकरण सदस्य होतो. तुम्ही प्राधिकरणात जाता बिजलीनगरहून जाताना रेल्वे पूल तो माझ्या काळखंडात मी केलेला आहे. त्या काळात तिकडे संजय काळे इकडे मी होतो. स्पाइन रोड माझ्या काळात झालेला आहे. 80 फुटी माझ्या काळात झालेलं आहे. पाण्याचं नियोजन पुढच्या 25 वर्षाच्या डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंतचा म्हणजे त्यामुळे आता परत तिथं पाण्याची अडचण आहे. मला असं वाटतं की ह्या 8 वर्षामध्ये यांनी सामाजिक उत्सव सोडलं तर एक डोळ्यात भरण्यासारखं असं कोणतंही काम न केल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. ह्या ठिकाणी समतोल साधावा लागतो. सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या राहून सर्व मग पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा जो घटक आहे तो माझ्या गावचा का ह्या गावचा का त्या गावचावर आजपर्यंत असं कधीच राजकारण झालं नाही. या ठिकाणी आपण सर्व मिळून एक आहोत आणि या सर्व मिळून एक राहून या परिसराचा कशा पद्धतीने उद्धार करता येईल. आता बघा घर निवडणूक आली की घर अनाथोराईज घराचं लगेच नोटीसं पाठवतात. आता याच्यावर ह्या एका गोष्टीवर अनाथोराईज घराच्या एका राजकारणावर 2 आमदार 1 खासदार झालेले आहेत. इतक्या वेळा ती आंदोलनं झालेली आहेत आणि मी एकाही आंदोलनात सहभाग झाला का ते पाडूच शकत नाही तसा अधिकारच नाही कारण का घर बांधलं जातं त्यावेळेस तो एकटा गुन्हेगार नसतो तर बांधून देणारा सुद्धा गुन्हेगार असतो. त्यामुळं हे होणार नाही. आता PMRDच्या नोटिसा आल्या की तुमचं घर म्हणजे काहीतरी तेवढं करायचं. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व लोकांना दिलासा दिलेला आहे. घर काय तुटणार नाही असं काय कोणी करू शकत नाही. प्रॉपर्टी कार्ड येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला मिळले जातील पण त्याचं पण देखील आम्हाला चर्चा करायची नाही कारण का ते होणारं काम आहे ते आम्ही नंतर करू. परंतु प्रचंड उदासीनता आहे. कोणतंही जे डायरेक्ट कनेक्ट लागतं माणूस किंवा आपल्या यंत्रणा तशी करावी लागते ते तसं त्यांच्याशी कोणतंच नाहीये. आणि ह्या ठिकाणी कामाच्या मुद्द्याच्या माध्यमातून आणि अजितदादांनी केलेल्या शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही ते पॅनल म्हणून समोर जातात. मी सुद्धा कामं याच परिसरात केलेले. आता तुम्ही माझा परिसर तर सोडूनच द्या. माझ्या परिसरामध्ये फार व्यायामशाळा वेरुंगळा केंद्र उत्तम उद्यान आकुडीला जोडणारा ओव्हरब्रिज लोकमान्याला जोडणारा मधला रस्ता प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर जोडणारा मधला ब्रिज हे सर्व गोष्टी आम्ही माझ्या कालखंडामध्ये झालेल्या आहेत. आणि त्यावेळेस अजितदादा नेतृत्व करत होते रामकृष्णजी मोरे नेतृत्व करत होते. या ठिकाणी नेतृत्व करत होते. त्यामुळं मला काम करण्याची हातोटी आणि मी सर्वात जास्त मला फायदा झाला असेल तर ते प्राधिकरण सदस्य असल्याचा. इथे उभं राहून शोभाताई वाल्लेकर मनीषा अरसूळ हे आमचं पॅनल आहे. आणि अशा पद्धतीने मी खूप त्या ठिकाणी माझा इतिहास थोडा मोठा असल्या कारणानं आणि मी 25 वर्ष नगरसेवक आहे त्यामुळे मला काम करायच्या पद्धतीतून माझ्यावरचा विश्वास आणि शेखरांनाची ताकद असतील किंवा अरसूळ असतील किंवा कोपऱ्यात त्या ठिकाणी वहिनींनी ताईंनी मागं पण निवडणूक लढवली होती. आम्हाला एकत्रितरित्या फटका बसला होता परंतु त्या सुद्धा स्वतंत्र पोचलेल्या असल्या कारणानं निश्चितपणे आणि त्या ठिकाणी वाढलेली प्रचंड गुंडगिरी त्या ठिकाणी वाढणारा संपूर्ण
छेडछाडीचे प्रकार असतील, दहशत असेल, या सर्वच गोष्टीचं या ठिकाणी परिणाम लोकांवर झालेला आहे आणि त्याचे निश्चितपणे त्याला आपण त्या पद्धतीनंच आपण ते कशा पद्धतीने दूर होईल आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहेत. आणि शेखरांना चिंचवडे यांच्या रूपाने एक चांगला चेहरा आम्हाला पॅनलला मिळालेला आहे. ते आपली भूमिका, पक्ष सोडल्याची भूमिका किंवा ते आपली भूमिका विशद करते. प्रथमतः आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी प्रभाग 17च्या वतीनं स्वागत करतो. आज आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2025 आज संध्याकाळी संपून जाईल आणि उद्यापासून 2026 हे नवीन वर्ष चालू होईल. प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना या नवीन वर्षाच्या आजच शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना माहिती की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक हो घातलेली आणि 15 जानेवारीला या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मतदान आहे आणि 16 जानेवारीला हा आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आपण काल पाहिलं की भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर या ठिकाणी उमेदवारी मागितली होती आणि काल आपण सगळ्यांनी पाहिलं की काल सकाळी मला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 30 मिनिटांमध्येच लगेच उमेदवारीचा बेबी फॉर्म दिला होता. मला सांगायचं की गेले 30-35 वर्ष या चिंचवड भागामध्ये काम करत असताना अगदी तळागाळातील सर्वसामान्य लोकांना मी या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहून त्यांच्या अनेक अडचणींना सामोरं जाऊन काम केलेले आणि व्यक्तिनिष्ठ माणूस म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेले गेले 23 वर्ष मी स्वर्गीय आमदार माननीय लक्ष्मण जगताप यांना जोडलं गेलो. मी ज्यावेळेस समाजसेवा चालू केली 30 वर्षापूर्वीच, आधी ज्यावेळेस लहानपणापासून गणपती उत्सव असतील किंवा आपण पाहिलं की आत्ता आपण आपल्या ह्या भागामध्ये जे काही समस्या आहेत त्यामध्ये बेकायदा बांधकाम असतील आणि अनेक अडचणी या ठिकाणी या आमच्या भागामधील लोकांना होत्या आणि आहेत आणि ते सोडवण्याचं काम मी नेहमीच केलेलं आहे. आणि हे काम चालू असतानाच माझी 2002मध्ये माननीय स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्याशी मी त्यांना जोडले गेलो आणि 2003 पासून या ठिकाणी मी 2017पर्यंत तर मी लक्ष्मण भाऊंकडे काहीच मागितलं नव्हतं. एक पद पण नाही मागितलं. त्यांनी मला त्यावेळेस ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी मला सचिव केलं होतं. पण मी कधीच त्यानंतर किंवा त्या काळामध्ये भाऊंकडे कधीच कोणत्याच गोष्टीची मागणी केली नाही. कधी मी पदाचं भुकेलं नाही आहे. मी फक्त 2017मध्ये ज्यावेळेस भाऊंनी सांगितले की तुला आता तू निवडणुकीची तयारी केली पाहिजे त्या भागामधनं आपल्याला भारतीय जनता पार्टी, ज्यावेळेस भाऊंनी 2014मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आम्ही सगळे भाऊंच्या संघे BJPमध्ये गेलो आणि 2017ची निवडणूक आली. त्याच्या आधी 2-3 वर्ष आधीच भाऊंनी सांगितलं होतं की आता तुम्हाला या महापालिकेमध्ये आपल्याला निवडून जायचं आहे आणि त्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी केली होती. पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आणायची होती आणि या प्रभाग 17मध्ये अख्खा पॅनल निवडून आणायचा होता, त्यावेळेस भाऊंनी मला सांगितले की आपल्याला महिला घ्यावी लागेल आणि म्हणून तो वहिनींना आपल्या या ठिकाणी आपण उमेदवारी देऊया. खरं तर माझी इच्छा नव्हती, पण भाऊंचा शब्द भाऊंचा शब्द आम्ही शिरसाव मानला होता. मी एकदम की त्यांचा जो शब्द आमच्यासाठी आदेशच होता आणि तो मी मानला. आणि 2017मध्ये माझी पत्नी करुणा शेखर चिंचवडे सगळ्यात पॅनलमध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आली होती. इतकं पाठिंबा त्यावेळेस आमच्या भागातील लोकांनी आम्हाला दिला होता आणि त्याच माध्यमातून मग सगळा पॅनल निवडून गेला होता. ज्या की पॅनलमध्ये काही लोक गोंधळा पडली होती, काही लोकांच्या कुटुंबामधील कोण इलेक्शनमध्ये हारलेलं होतं. पण माझी पार्श्वभूमी अशी होती की माझ्या कुटुंबामध्ये कधीच कोणी इलेक्शन लढवलेलं नव्हते. पण समाजामध्ये काम करत असताना तळागाळामध्ये लोकांसाठी
24 तासामधले 18 तास आपण स्वतः समाजासाठी दिले होते. त्यानंतर पत्ते निवडून गेल्यानंतर सुद्धा मी स्वतः म्हणजे एक नगरसेवक असेल असंच माध्यमातून मी या भागामध्ये काम केलं होतं. आणि ज्यावेळेस स्वर्गीय लक्ष्मण जगताप या म्हणजे आपल्या सगळ्यांना सोडून गेले, त्याच्या आधी भाऊंनी सांगितलं होतं की 17च्या निवडणुकीमध्ये मी तुला तिकीट देऊ शकलो नाही, तुला मी महापालिकेत पाठवू शकलो नाही. पण मी ज्यावेळेस पुढची निवडणूक होईल त्यावेळेस मी तुला नक्कीच या भागातला नगरसेवक म्हणून महापालिकेत आपण तुला पाठवूयात आणि त्या तुझ्या भागातील सगळ्या समस्या आपण तुझ्या माध्यमातून सोडूयात. आपण सगळ्यांनी पाहिलं की 17ची निवडणूक झाली, 3 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष काही या भागातली आम्ही कामे पण केली. त्यानंतर कोविड आला आणि कोविडमध्ये 2 वर्ष गेली. त्यानंतर आपण पाहिलं की प्रशासन लागलं, 3.5-4 वर्ष जवळजवळ प्रशासन लागलं आणि अनेक कामं प्रलंबित राहिली गेली. आणि ह्या मधल्या काळामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीने असेल किंवा पक्षश्रेष्ठीने असेल, मला नक्की त्यावेळेस शब्द दिला होता की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तूच ह्या भागामध्ये प्रभागामध्ये उमेदवार असशील. पण सांगायला मला असं वाईट वाटतं की व्यक्तिनिष्ठ असेल, पक्षनिष्ठ असेल, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळेस 2014मध्ये आम्ही गेलो भाऊंच्या माध्यमातून आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही पोहोचवली. म्हणजे 11 वर्ष मी या भारतीय जनता पार्टीसाठी लोकसभा असेल, विधानसभा असेल, पोटनिवडणूक असेल, अगदी मनापासून काम केलं. म्हणजे पक्षाची निष्ठा असेल किंवा व्यक्तिनिष्ठा असेल, हे सगळं कालच्या आपण पाहिलं की सगळं हे बाजूला ठेवून मला उमेदवारी नाकारण्यात आली. आणि मग मी एक निर्णय घेतला की हे सगळं आपण आता बाजूला ठेवूयात. आणि ज्या नेत्यांनी म्हणजे आपण पाहिलं की माननीय अजितदादांनी 2092 पासून या पिंपरी चिंचवडचा जो विकास केला, आपण सगळ्यांनी पाहिलं की तो विकास इतका झपाट्याने केला होता आणि अगदी खूप मोठा विकास या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेला होता आणि आपण तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा काल त्यांना या विचारांना जोडलं गेलो तर मला फक्त पदासाठी नाही, या शहराच्या नेतृत्वामध्ये जे काही विकास कामामध्ये मला नेतृत्व करायचं आहे. म्हणजे फक्त प्रभागामध्ये निवडून यायचं नाही आहे, प्रभागाच्या अनेक समस्या ज्या बाकी आहेत त्या आम्हाला सोडवायच्यात. आणि त्या माध्यमातून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काल मी प्रवेश केला, मला उमेदवारी मिळाली आणि आम्ही आजपासून म्हणजे कालपासूनच आम्ही माननीय आपल्या शहराचे म्हणजे ज्येष्ठ नेते माननीय भाऊसाहेब भोयर, तसेच आमच्या शोभाताई वालेकर, आमच्या बाकी एस-सीच्या आमच्या उमेदवार मनीषाताई आडसूळ, हे सगळेच आपण पाहतो की एक मोठा अनुभव भाऊसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. शोभाताईंच्या माध्यमातून स्वर्गीय दादाजी वालेकर हे जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक होऊन गेले, त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडचे विरोधी पक्षनेते पद सांभाळलेले आणि मनीषाताईंच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची समाजसेवा, हे सगळं आपण पाहिलं तर हा पॅनल जो पाहतो की आपण कालपासून पाहतो की 17चा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पॅनल आहे हा एक ताकदीचा पॅनल म्हणून आपण सगळं आता शहर या ठिकाणी पाहतो आहे. आणि आमच्या मागे समाज आहे की 24 तासामधले आम्ही 18 तास या समाजामध्ये दिलेले आहेत, तळागाळामध्ये काम केलेले आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगायला मला वाटतं सांगतो की मी की अगदी रेशन कार्डपासून तर पासपोर्टच्या सगळ्या सुविधा असतील, तुम्हाला आरोग्याच्या सगळ्या गोष्टी असतील, या भागातील लोकांना आम्ही दिलेले आहेत. आणि फक्त शहराचा विकास किंवा प्रभागाचा विकास न करता कुटुंबाचा विकास कसा व्हावा या माध्यमातून मी गेले 30-35 वर्ष मी आणि माझी पत्नी, माझं कुटुंब या ठिकाणी काम करते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या पॅनलच्या मागे आणि माझ्या मागे ही सगळी नागरिक बंधू भगिनी, हे सगळं मतदारसंघातील लोक आहेत, जी की लोक आता ह्या आमच्या पॅनलला मोठ्या मताधिक्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पाठवतील. आणि आपण सगळे पाहसाल की प्रभाग 17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून जाईल
ही शाश्वती आपल्याला या ठिकाणी देतो आणि ती शाश्वती मी माझ्या प्रभाग 17मधील नागरिकांच्या वतीने देतो, जे की आमच्या मागे 24 तासामध्ये माझा फोन कधीच बंद नसतो. 24 तासामध्ये एक कॉल केला आणि त्या कॉलला मी कधी उत्तर दिलं नाही, असं कधीच झालं नाही. हे सगळं या लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच एक व्यक्तिनिष्ठ पक्षासाठी चांगलं काम केलेलं मी व्यक्ती या ठिकाणी या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग 17मधनं या ठिकाणी उभा आहे. आमच्या पॅनलला ही नक्कीच जनता साथ देईल ही ग्वाही या पिंपरी-चिंचवड शहराच्या सगळ्या जनतेला मी देतो. आता हा सगळा समाज, ही सगळी माऊली भगिनी आणि या भागातील सगळेच मतदार बंधू भगिनी यांच्या माध्यमातून हा पॅनल नक्कीच निवडून जाईल. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. मध्ये आम्ही पाहिजे का तुम्ही माझी चिंता सगळं तुम्ही निवडणूक उभे पॅनल स्ट्रॉंग झाला ना, आता काय बोलायचं. मी ज्यावेळेस उमेदवारी फॉर्म भरून आलो प्रभागामधनं आणि अनेक आमचे पत्रकार बंधू त्या ठिकाणी होते, त्यांना माझं मत जाणून घ्यायचं होतं. पण त्यावेळेस मी विधवा परिस्थितीमध्ये होतो. एक साईडला मी ती पक्षनिष्ठ होते, व्यक्तिनिष्ठ होती, कुटुंबाची निष्ठा होती. त्यामध्ये मी खरं तर काही बोलू शकलो नाही काल. पण एवढं नक्की सांगतो की आम्ही कायमच लॉयल आणि कायमच आम्ही म्हणजे समाजासाठी काही ना काही देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून नक्कीच ज्या पक्षाने आम्हाला सोडलं, ज्या कुटुंबाने आम्हाला सोडले, त्यांना नक्कीच या गोष्टीचं वाईट वाटत असेल. एक चांगला माणूस या पक्षाने किंवा त्या कुटुंबाने गमावलेला आहे. शेखरानं नेमकं काय झालं, तुम्हाला पक्ष सोडावा लागला, उमेदवारी तुम्हाला नाकारली का, नेमकं काय झालं आम्हाला नेमकं समजत नाही. तुमच्याबद्दल काय झालं? मी ज्यावेळेस सर्वे वगैरे काय तसं काय आला का? खरं तर सर्वे हा तुम्ही पण पाहिला असेल किंवा पक्षाने पण पाहिलं होतं की सर्वेमध्ये सगळ्यात एक नंबरचं नाव हे माझं होतं. मी ते काय असं सांगत नाही, माझा तो अभिमान नाही आहे, पण जे मी काम केलं त्या काळामध्ये, ज्या समाजामध्ये ज्या कुटुंबासाठी काम केलेलं आहे, ते सगळे कुटुंब माझ्या मागे आहेत. आणि तो जो काही सर्वे केला होता याच्यामध्ये खरं तर एक नंबरचं नाव माझं प्रभाग 17मध्ये होतं. आपण पाहिलं की मग मी सांगितलं की 2017मध्ये मी स्वतः इच्छुक होतो, पण स्वर्गीय लक्ष्मण भाऊंनी सांगितलं होतं की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता ह्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत आणायची होती आणि प्रभाग 17मध्ये सगळा पॅनलला नाहीच होता. म्हणून मला त्यांनी थांबायला सांगितलं होतं. म्हणजे गेले 30-35 वर्ष मी या भागामध्ये काम करतो आहे आणि ज्यावेळेस 30-35 वर्ष या भागामध्ये काम करताना एक पद असेल ते ताकद येते आणि त्या भागाची कामं होतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते पद फक्त मला पाहिजे होते यासाठीच की या भागातील जी काही कामं आहेत, तळागाळातील लोकांची कामं आहेत, ती करण्यासाठी एक पद पाहिजे, एक ताकद पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी खरं तर मी 17पासून म्हणजे त्याच्या आधीचे ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये नेहमीच कुणाला आपण मदत करून या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. मग त्यामध्ये लोकसभा असतील, विधानसभा असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील. पण प्रथमच मी 2017मध्ये स्वतः मी माझ्यासाठी इच्छुक होतो, पण मला त्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही. आणि म्हणून फक्त मला या ठिकाणी नेत्यांनी शब्द दिला, पक्षाने शब्द दिला आणि मग ज्यावेळेस शब्द दिला आणि त्या पद्धतीने नेते किंवा पक्षांनी शब्द पाळला नाही, म्हणून मी काल शेवटी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जायचं. आणि दादांनी पण माझं या ठिकाणी लगेच मला उमेदवारी घोषित केली. म्हणजे ज्या पक्षाला आपला कार्यकर्ता समजला नाही, तळागाळामध्ये एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता समजला नाही, तो दादांनी लगेच ओळखलं आणि मला या ठिकाणी उमेदवारी दिली. त्याबद्दल मी अजितदादांचे मनापासून धन्यवाद मानतो. भाऊसाहेब, शेखरांना आल्यामुळं किती विजय सोपा झाला, काय वाटतं? म्हणजे
अयोध्येने नाही का रामाची वाट बघत होते ना त्यावेळेस जो तिचा आनंद झाला ना तसा मला आनंद झाला. काय उमेदवार पण समोरचा जरा मागच्या वेळेस तरी निवडणुकीपेक्षा काही गोष्टी तुम्हाला कल्पना आहे मला किती एक वर्ष पाहत होतो मी डोक्याने कधी राजकारण केलंच नाही, हृदयातून केलं. त्यामुळे माझं सगळेजण कार्यक्रम करतात. त्यामुळे आता मी पहिल्यांदा मी डोक्याने कार्यक्रम केलेला आहे. आता ह्याच्या पुढचे जे 15 वर्ष आहे ते डोक्यानेच काम करणार आणि डोकं लावून काम करणार. त्यामुळं आत्ता जे आम्ही केलं की आमची मध्ये खूप मोठी तफावत होती. म्हणजे त्या पट्ट्यामध्ये चिंचवडे नगर ते शिवनगरी पट्ट्यामध्ये अलीकडे ते म्हणजे शिवनगरीमध्ये आम्ही इकडनं आलोय तुम्ही तिकडनं हा असला प्रकार झाला. मी तिथं 4 निवडणुका लढवल्या तर ते 3 जिंकलेले आहेत तिथं. त्यामुळे बापू तुम्हीच माझं त्या टायमाला प्रतिनिधित्व केलं. त्यामुळं ह्या ठिकाणी आत्ता शिखरांना आल्यानंतर एक संपूर्ण समीकरणच बदललं. म्हणजे आता हा इकडचा आहे तो तिकडचा असं काही नाही. आता जे ते आहे ते त्या ठिकाणचेच. म्हणजे आता मला चिंचवडे नगर आणि मी स्वाभिमानाने सांगतो चिंचवडे कुटुंबियाचं आणि आमचं काही कशी कटू प्रसंग काही आले तरी मतभेद कधीच झाले नाही, मनभेद कधी झाले नाही. थोड्या तात्काळ होतं. त्याचं कारण काय मी त्यांचे ते उपकार पण विसरू शकत नाही. 2012 मध्ये मी तिकडे ज्यावेळेस उभं राहायला गेलो माझा अहवाल राखीव झाला. माझं 1 मतापासून मला सुरुवात करायची होती, समोरच्याची 1000 पासून सुरुवात होती. बापू सर्वे तुम्ही गेलता त्यावेळेस. त्यामुळं मला सगळे चिंचवडे माझ्या पाठीमागं त्यावेळेस खंबीरपणे माझं भुईरनगर केलं आणि मला लीड दिला आणि त्या लीडवरून मी निवडून आलो 2012ला. माझं एक स्वतःचं पण मतदान होतं. पण त्या परिसरातले माझं सगळं माहिती. फक्त अलीकडे जे फूट पाडण्याचा जो म्हणजे एकदमच म्हणजे पार नाही का वेगळा देश आणि वेगळा देश अशा पद्धतीचं वातावरण निवडून ते मात्र सामाजिक दृष्ट्या घातक आहे आणि ते त्या दृष्टिकोनातून आता आम्ही सर्वजण वाटचाल करणार. शिखरांना गेले 1-2 महिने तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्हाला 100% उमेदवारी मिळेल. परंतु असं काय घडलं? पण मध्ये आलं का त्याच्यामध्ये? काय असं वाटतं का तुम्हाला याच्यामुळे की तुमची उमेदवारी डावलली? नक्कीच मला ते वाटतं. कारण आपण त्या 3 महिन्यात पाहिलं की प्रभाग 17 हा जो आहे पिंपरी चिंचवडमध्ये सगळे जे 32 प्रभाग आहेत त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने या प्रभागामध्ये काम चालू होतं आणि एक लॉबी तयार केली गेली होती की त्या ठिकाणी शेखरचे जोडून तिकीट नाही मिळावं. आपण सगळ्यांनी पाहिलं की अशी म्हणजे भाऊंनी सांगितलं की इतक्या खालच्या लेवलला पॉलिटिक्स जाईल हे कधीच आम्हाला वाटलं नाही. कारण आम्ही कायमच समाजसेवा केलेली आहे. पदासाठी कधीच काम केलं नाही किंवा पदासाठी आम्ही कधीच राजकारण केलं नाही. आणि सर्वसामान्य म्हणजे भाऊंची शिकवलं होते आम्हाला की स्वतःची लाईन वाढवा. काही लोकांची पद्धत असते की दुसऱ्याच्या लाईन तोडायच्या आणि मग स्वतःची लाईन वाढवायची. या पद्धतीने जे काही खालच्या थराचं राजकारण या ठिकाणी चालू होतं आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांनी चुकीच्या काही गोष्टी या ठिकाणी नेत्यांना सांगितल्या असतील किंवा पक्षाला कळवल्या असतील की ज्या झाल्याच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं माझं तिकीट कट केलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांनी सांगितलं होतं की तुझं तिकीट फायनल आहे. पण ज्यावेळेस काल सकाळी समजलं की काहीतरी चुकतं या ठिकाणी आणि मग त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवार घ्यावी. आणि मी जे काही मला जे वाटलं होतं ते झालेलं होतं. मी स्वतःसाठी उमेदवारी मागत होतो पण 1:30 वाजता मला AB फॉर्म देण्यात आला होता की तो AB फॉर्म तुम्ही घेऊन जा आणि तो मग याला AB फॉर्म होता आणि म्हणून पक्षाने मला नक्कीच या ठिकाणी अंधारात ठेवलं होतं आणि त्यामुळं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता की जो खूप एकनिष्ठ होता तो मी या ठिकाणी अजितदादांच्या या विचारांना जोडला जाऊन भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये किंवा या प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी इथून पुढे करेल ही ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो. तुम्ही जे आता म्हणता माझं तिकीट कापलं त्यासाठी तिकीट तुमचं कापलं असं तुम्ही आरोप केला आहे.
कुणी कापलं, त्यामध्ये षडयंत्र काय त्याचे नाव डिक्लेअर करणार का तुम्ही? पॅनल तुम्हाला आता अंतर्गत जे समोर राजकारण झालं ते सांगा आम्हाला. कारण आणि तुम्हाला पॅनल तुमच्याच- अंतर्गत राजकारण झालं, विदर्भ वर्सेस तुम्ही, चिंचोडी गवळ आपण वगैरे. पाहिलं की प्रभाग 32 प्रभाग आहेत आपल्या शहरामध्ये आणि मोठे मोठे इव्हेंट ज्यावेळेस येतं आपल्याला माहिती आहे की या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठी मोठी पदं दिली होती, पण जी पदं दिली होती त्या मानाने या प्रभागाचा विकास झाला नाही आणि विकास नाही झाला किंवा जे निवडून गेले त्यांनी या ठिकाणी त्या भागातील लोकांकडे लक्ष दिलं नव्हतं, तळागाळामध्ये कधी काम नाही केलं आणि त्यामुळं मग त्यांना आपण पाहिलं की त्यांना काही गोष्टी एक मोठे मोठे इव्हेंट घ्यावे लागले आणि इव्हेंटच्या माध्यमातून लोकांना, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्यांची मतं आपल्याला पडतील या दृष्टीने त्यांनी इव्हेंट घेतले गेले. पण मला सांगायचं आहे की हे सगळं त्यांनी जो काय अगदी खालच्या दराचं राजकारण केलं आणि नेत्यांना आणि पक्षाला या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझं तिकीट डावललं गेलेलं आहे. तुमचा रोख माजी उपमहापौर आणि पक्ष नेत्यांकडे आहे का? भाजपच्या रोख कोणाकडे आहे तुमचा? तुम्ही उघड बोला, नावं घ्या. कारण मला आता निवडणूक लढवायची म्हटलं आपल्या सगळ्यांना माहिती की या पिंपरी महानगरपालिकेचे पक्षनेते जे होते नामदेव डाके यांनी लॉबिंग केलं वेगळं की मी समाजामध्ये प्रभागामध्ये जी कामं करत होतो आणि प्रत्येक कामामध्ये मी त्यांना टॅकल केली की त्यांनी जी कामं केली त्यापेक्षा मी 2 पावलं जास्तच पुढं होतो आणि त्यामुळे त्यांनी नक्कीच हे षडयंत्र केलं की श्रीकृष्ण थोडं तिकीट दिलं आणि तो निवडून गेला तर भविष्यामध्ये आपल्याला घातक होईल किंवा त्यांना ते म्हणजे मागात पडेल किंवा त्यांना ते जळ जाईल. काय आमदारकीला इच्छुक होतो? नाही बापू, मी तुम्हाला सांगतो की मला पदाची अपेक्षा नाही आहे. मी गेले लहानपणापासून मी काम करतोय आणि मी पहिल्यांदाच मी तसं तर मी कधी पद नाही मागितलं पक्षाकडे किंवा मी कधी उमेदवारच नाही मागितली, पण 17मध्ये पण मी इच्छुक असताना मी सांगितले की मला उमेदवारी दिली नाही मी, त्यावेळेस पण मला काही नाही वाटलं. पण खरं तर हे जे काय चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे, मी महापालिकेमध्ये मला असं सांगायचं की कोणत्याच प्रभागामधनं चुकीचे लोक निवडून नाही गेले पाहिजेत. ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा हे शहर आपलं आहे आणि ज्यावेळेस शहरातली लोक निवडून जातात महापालिकेमध्ये त्यावेळेस चुकीची लोक निवडून गेली मला असं वाटतं की या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होत नाही आणि म्हणूनच चुकीची लोक या महापालिकेत जाऊ नये. प्रभाग 17मध्ये पण तेच पाहिलं की मी थांबलो पण असतो, पण ज्यावेळेस पाहिलं की भारतीय जनता पार्टीने जी काही तिकीटं दिलेली ही तिकीटं उद्या ही लोक निवडून गेली तर मला असं वाटतं की प्रभाग 17चाच नाही तर शहराच्या विकासामध्ये पण चुकीचं होईल आणि म्हणून मी हा खरं तर हे पक्ष बदलण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. चिंचोडी नगर ते निगडी अंडरपास झाला तो किती वर्ष चालला होता आणि किती म्हणजे केवढा गोंधळ होता? भाऊ त्याला आधीच सांगतो निगडीचं नाही तो अंडरपास खरं तर तो अंडरपासचं काम चालू होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पलीकडे शेजारच्या बाजूला आपल्या म्हणजे महापालिकेच्या टाक्या आहेत, आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्या पाईपलाईन तिथनं खालून गेल्या होत्या आणि अनेक केबल त्या ठिकाणी तिथनं खालून गेले असल्यामुळे आणि शेजारी रेल्वेचा ट्रॅक असल्यामुळे त्या कामाला थोडासा वेळ झाला होता. खर्च किती होता? किती रेंगाळला? हो, खर्च किती होता? कधी सुरू झाला? किती रेंगाळला? सांगा डिटेल सांगा. जवळजवळ ते त्या कामाला 2 वर्ष गेले. तेच सांगायचं होतं की तिथं म्हणजे खाली पाईपलाईन होत्या, कडक होता, साईडनी रेल्वेचा ट्रॅक होता, त्यामुळे ती कामं थोडीशी स्लो झाली होती. नाही, हार्ड वर्क व्हायला लागला तिथं. म्हणजे हार्ड वर्क तुम्ही चेक केला तुमच्या वार्डातलं होतं ते पक्ष नेते होते. हार्ड वर्क वागतो का नाही? काही बाहेर पाहणी केली नव्हती का? साहेब, तुम्ही आता बोला की ही निवडणूक तुम्ही डोक्याने लढून डोक्याने लढून तुम्ही ढाकेचं पॅनल पाडणार का? डाकेचं नाही, डाके कोण आहे? ढाके पॅनल भाजपचं पॅनल. डाके कोण आहे?
ढाके काय राष्ट्रीय नेता विद्येत थोडी पण मी भाजपचं पॅनल पाडणार आहे, कारण का भाजपचं चुकीचं पद्धतीनं जे तुम्ही माहिती ना सगळं आपण त्यामुळं ह्या ठिकाणी मला कुणाचं पाडण्यापेक्षा जी प्रवृत्ती आहे महानगरपालिकेला जो विख्यात सापडलेली आणि अजितदादा शहरापासून दूर गेल्यानंतर शहराचे काय हाल होतात, कसे 2 तुकडे पडतात आणि वाटणी कशी होती, हे जे तुम्ही चित्र गांभीर्याने बघत आहात आणि तुम्ही सुद्धा ते उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही ते भोगताय देखील. त्यामुळे आता ते 8 वर्षापूर्वी 2 वर्ष 4 वर्षापूर्वी निवडणूक झाली असतं तरी हेच झालं असतं. आता तर आणखी तो रोष वाढत गेलेला आहे. त्यामुळं मी ह्या प्रभागातील भाजपचं पॅनल पाडणार. मी म्हणजे आमच्यामध्ये प्रमुख, आम्ही सर्वच प्रमुख आहोत. प्रत्येकाने शेखरांची एक वेगळी ताकद आहे. आरसूळ हे जरी तुम्हाला माझ्या मुलीच्याच वयाची माझ्या आणि आमच्या ते थोरल्या वहिनी आहेत आणि बघा वयाचा पण स्तर असा आहे बघा. ही आमची मुलगी आम्ही मनीषा इथं, त्याच्यानंतर शेखर इथं, त्याच्यानंतर मी इथं आणि शेवटी ज्येष्ठ वहिनी आमच्या, म्हणजे तिघं चुकलं तर कान पकडायला पण आहे. म्हणजे आम्ही बॅलन्स ठेवलेला आहे सगळं. त्यामुळं बाबूजी जरा धीरे चलना. वालेकरवाडीबद्दल सांगा, वालेकरवाडीचे प्रश्न. नाही, सध्या आपण ज्या पक्षावरती टीका करत आहात भाजपवरती, परंतु सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भागीदारी आहे ना. ही निवडणूक स्थानिक महानगरपालिकेची स्थानिक पातळीवर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवरचे स्थानिक निर्णय होत असतात. त्याचा पडसाद राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीवर काही होत नसतात आणि त्यामुळं भविष्यामध्ये तुम्ही म्हणसाल पण आम्ही राष्ट्रवादी असताना काँग्रेस आम्ही लढत होतो, मग नंतर आम्ही महापौर उपमहापौर करताना पण आता काय आता त्याची वेळ येणार नाही, कारण का महापौरच आमचा होता. 20 वर्ष राष्ट्रवादी शहरामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा होता, आता परत राष्ट्रवादीचा झेंडा येईल असं काय वाटतं? 100% येणार. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, उन्माद झाला होता सगळ्या गोष्टीचा आणि अजितदादांची एक शैली बघा. त्या माझे नेते म्हणून मी कौतुक करणं तो पार्ट वेगळा, तुम्ही साक्षीदार आहात. मला तुम्ही सांगा, एखाद्या वेळेस आकर्षण करण्यासाठी किंवा आपण काहीतरी वेगळे अवधी दाखवण्यासाठी माणूस नाटक करू शकतो, पण तो माणूस गेली, मी स्वतः राजकारणात त्यांना 91 पासून ओळखतो. मी पण कार्यकर्ता होतो त्यावेळेस. 91 to 2025 पर्यंत तो माणूस सकाळचा टायमिंग कधी चुकलेला नाही. त्यांची शैलीच कामाची बदललेली नाही, त्यांचा स्वभाव तो बदललेला नाही. जे आहे रोखोक आगळ पगळ, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड अंकुश असलेला आणि गतिमान विकास करण्याची क्षमता असलेला देत आहे. आता सत्तेत असल्या कारणानं मला जे काही मोठे प्रोजेक्ट केंद्र पातळीवर करायचे आहेत, उदाहरणार्थ आमच्या इथं वालेकरवाडीची नदी ती पूर्ण तिथून ती गटारगंगाच झालेली. त्याच्याबद्दल कोणी आजपर्यंत या शहरात त्याच्यावर भाष्य देखील कोणी केलं नाही. मला बघा सगळं वेगळं, त्यासाठी सत्तेचं माध्यम असं प्रभावी असायलाच पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही ते सर्वजण मिळून करू. चिंचोडनगरमध्ये सर्वांचे आभार. चिंचोडनगरमध्ये जे सध्या रस्त्याची खूप वाईट अवस्था आहे, आता तुम्ही सत्तेत तुम्ही जर आलात तर ते रोड वाइंडिंग करणार का तुम्ही? आता त्याच्यामध्ये पहिलं मी ती जागा डिलीट कशी होईल, कारण का PMRD मध्ये आहे, त्याचं DP वेगळं आहे, त्याचं नियोजन वेगळं आहे. मला ते एक तर PMRDचं DP मध्ये ते संपूर्ण रोडची म्हणजे एक माप ठरवून घेतलं पाहिजे, कारण का तिथं काय धड महानगरपालिकेत नाही आणि धड PMRDत नाही. आणि PMRDत काय खर्च करत नाही, त्यांना काय ते कशाला खर्च करते, जागा सगळी बाधित झालेली, त्यांना त्याच्या उत्पन्नाचा स्रोत काय व्यवसाय होणार नाही. ते म्हणजे म्हणून तर मी म्हणतो ना, मला त्याची मी प्राधिकरण सदस्य होतो ना, त्यामुळं मी तिथं काम करू शकतो. कारण त्या सगळ्या व्यवसाय मी घेतलेले आहेत. तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पासून तर पाण्याच्या टाक्यापासून तर पाण्याच्या लाईन पासून रस्त्यापासून सगळं मी केलेलं आहे. आणि DP मधला प्राधिकरणाचा रस्ता स्पाईन रस्ता 100 फुटी तो मीच केलेला आहे. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.